वाघी येथील महाबोधी बुद्ध विहारामध्ये भव्य बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना. जय भीम जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नांदेड तालुक्यातील वाघी येथील महाबोधी बुद्ध विहारामध्ये भदंत पय्याबोधी थेरू यांच्या मार्गदर्शनाखाली भंते संगसेन आणि भंते सत्यानंद यांच्या हस्ते भव्य बुद्धमूर्तीची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नांदेड शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्यापासून तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची रथातून मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर सायंकाळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा संध्याकाळी बालाजीराव कल्याणकर तसेच नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर, उद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद सभापती अनिताताई इंगोले, विशेष अतिथी म्हणून वैशालीताई मिलिंद देशमुख, भाजपाचे तालुकाध्यक्ष बंडू पावडे, नांदेड महापालिकेच्या माजी सभापती संगीताताई डक, नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाचे सरकारी वकील बी.आर. भोसले यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि उपासक उपासिका या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पाहूया याबद्दलचा सविस्तर वृत्तांत. गौतम बुद्धाची मूर्ती स्थापना झालेली आहे. मूर्तीला आवर्जून आलेले आपले भंतीजी आहेत. या भागातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, प्रमुख पाहुणे म्हणून आपण सर्वांचे लाडके आमदार बालाजी कल्याणकर, संगीता डग, वैशाली देशमुख, अनिता इंगोले, आमचे काशीनाथ मावा बोकारे, संतोष भोसले, या गावातील सरपंच, उपसरपंच सर्व काही होते. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की हे बुद्ध व्यवहार इथं खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि या कार्यक्रमाला आवर्जून आलेल्या सर्वांनी खूप चांगल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार यांनी प्रत्येक जे समाजासाठी निधी दिलेला आहे, प्रत्येक गावामध्ये विविध प्रकारे बुद्ध व्यवहार दिलेले आहेत, CC रस्ते दिलेले आहेत आणि अशा समाज कार्यासाठी प्रत्येकानं येऊन ज्याचं त्याचं सहकार्य करून सगळ्यांनी खूप शुभेच्छा दिल्या. जगाला शांतीचा संदेश देणारे डॉक्टर गौतम बुद्ध यांच्या विहाराचं वाघी इथं खूप सुंदर काम झालेलं आहे. मूर्ती प्राणप्रतिष्ठा खूप सुंदर झालेली आहे आणि सर्व गावकरी मंडळी, सर्व युवा पिढीनं खूप पुढाकार घेऊन हे काम चांगलं केलेलं आहे. या सगळ्यांचं खूप कौतुक करून यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्वांना जय भीम करते. वाघीकर, ग्रामपंचायत सदस्य वाघी, आज माझ्या गावामध्ये समस्त गावकऱ्याच्या आशीर्वादाने, माझे सहकारी मित्राच्या सहकार्याने आज वाघीमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्तीचे अनावरण झाले. समस्त गावकऱ्याचे व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. नागोराव हनुमंते, सध्या या गावामधील सर्व नागरिकांनी आम्हाला धम्मदान दिलं हे मूर्ती स्थापित करण्यासाठी. व तसेच हे जे बुद्धविहार करण्यात आलं हे संतोषरावच्या अथक प्रयत्नाने कल्याणकर यांच्या निधीमधून हे मंदिर उभारण्यात आलेले आहे. तसेच संगीताताई डक यांनी या मूर्ती स्थापनेसाठी बराच हातभार लावलेला आहे. पूर्वीपासून संतोषरावांनी आमच्या या बौद्ध विहारासाठी सतत प्रयत्न केले. त्यांनी गट्टू दिले, या 5 लाखाचे गट्टू दिले. देशमुख पाहिजे का, मिलिंद भाऊ देशमुख यांचे मंदिरासमोर गट्टू टाकण्यासाठी 5 लाखाचं काम दिलं. तसेच आपल्या कल्याणकर बाईनं बोर दिला. तसेच संध्याताई कल्याणकर यांनी आम्हाला बोर दिला. समाजातील लोकांना पाणी पिण्यासाठी बोर दिला. मंदिरापाशी बोर पाडला. त्या बोरला फुल पाणी लागलं आणि त्या पाणी लागण्याचं त्या पाण्यामध्ये मोटर टाकण्यासाठी सुद्धा त्यांनी आम्हाला सहकार्य केलं किंवा धम्मदान दिलं. त्यांचे व गाववाल्याचे व तसे संतोषरावचे आणि नवयुग भीमजी मंडळाचे आभार मानतो. जय भीम. या विहाराचं या ठिकाणी मी सर्व यांना आव्हान असं करतो की महिला मंडळ, बौद्ध वस्तीमधील सर्व नागरिकांना, माता भगिनींना असं या ठिकाणी आव्हान करतो की एवढं मोठं विहार झालं आहे, या ठिकाणी वंदना करावी, मूर्तीची पूजा अर्चना करावी, साफसफाई करावी. या ठिकाणी काही अभ्यासात्मक गोष्टी आपण पुढाकार घ्यावा जेणेकरून लेकरांच्या डोक्यामध्ये चांगल्या गोष्टी जातील. या हेतूने हा या ठिकाणी विहाराचा कार्यक्रम आपण मूर्ती स्थापना करण्यात आलेली आहे. स्वीकारलेला पाहिजे. तसेच एका डोळ्यात गौतम बुद्धाने सांगलेली शांती आणि दुसऱ्या डोळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगलेली क्रांती, हे दोन्ही अंगीकारलं पाहिजे. आणि युवकांनी यातून एक संदेश घेतला पाहिजे की आपण व्यसनापासून कसं दूर राहता येईल आणि आपण आपल्या घरातील लेकराबाळांना कसं शिकवता येईल. आपण मोलमजुरी करा,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, असा संदेश दिला. आपण शिकलं पाहिजे, आपण नोकऱ्याला लागलं पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की बुवा माऱ्याच्या जागा आपण घेतल्या पाहिजे, तरच आपली प्रगती होईल. युवकांनी व्यसनाधीनतेपासून मुक्त राहिलं पाहिजे. व्यसनाधीन न होता आपण आपल्या लेकरांच्या संगोपनाकडे लक्ष देऊन ते कसे शिकले पाहिजे, कसे नोकऱ्याला लागले पाहिजे याकडे लक्ष दिलं पाहिजे. या विहाराच्या माध्यमातून आमचा एकच उद्देश होता. अजयराव हनुमंते माझे मित्र, त्यांनी या कार्यक्रमासाठी अतिशय मेहनत घेतलेली आहे. माझा एकच उद्देश होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जर आपण मिरवणूक काढली तर पूर्ण शहरामध्ये आणि पूर्ण ग्रामीण भागामध्ये याचा प्रचार होईल. आणि याचं आतापर्यंत कोणीही ग्रामीण भागातले कोणीही मिरवणूक काढली नाही, परंतु आमचा ते अजेंडा होता आणि तो आम्ही कार्यक्रम सक्सेस केलेला आहे. अतिशय भव्यदिव्य असं उद्घाटन झालेलं आहे. सर्व प्रमुख पाहुणे या ठिकाणी आलेले आहात. आपण पत्रकारसुद्धा, मी भैयासाहेब गोडबोले, शिवाजीराव गोडबोले हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो व या तथागत भगवान बुद्धाच्या लोकार्पण सोहळ्याला मी शुभेच्छा देतो. जय भीम, जय बुद्ध.